आज आपण एका अशा राजकुमाराची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने ज्याने चक्क 16 वर्ष मौन पाळलं. आणि का? तर केवळ कर्माच्या भीतीमुळे. ही एक विलक्षण कथा आहे. एक विचार करा, जर कोणाला मिळालेला सगळ्यात मोठा सन्मान, सगळ्यात मोठा विशेषाधिकार हाच त्याच्यासाठी एक शाप ठरला तर काय होईल? तर याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा फिरते. चला मग थेट कथेच्या मुळाशी जाऊया आणि सुरुवात करूया राजकुमाराच्या एका भयानक रहस्यापासून. तर गोष्ट आहे राजकुमार तेमियाची. त्याचा जन्म एका राजघराण्यात झाला होता. म्हणजे सगळं काही अगदी सोन्याच्या चमच्याने भरवलेलं. भविष्य तर एकदम उज्ज्वल. एका मोठ्या भव्य राज्याचा तो भावी शासक होणार होता. म्हणजे वरवर पाहिलं तर सगळं कसं अगदी छान, अगदी परिपूर्ण. पण एक दिवस काय झालं, तो अगदी लहान होता, पाळण्यात होता. आणि त्याने आपल्या वडिलांना म्हणजे राजाला काही कठोर शिक्षा सुनावताना ऐकलं. शब्द होते, एकाला 1000 फटके मारा, दुसऱ्याला थेट सुळावर चढवा. हे शब्द त्याच्या इवल्याशा कानावर पडले आणि त्याच्या मनात एका मोठ्या भीतीचं बीज पेरलं गेलं. आणि मग त्याच क्षणी त्याला एक आकडा आठवला. एक साधासुधा आकडा नाही, तर एक असा आकडा ज्याने त्याचं आयुष्यच, त्याचं भविष्यच कायमचं बदलून टाकलं. तो आकडा होता 80,000. 80,000. का? कारण त्याला आठवलं की त्याच्या मागच्या जन्मी तो एक राजा होता. आणि राजा म्हणून केलेल्या कर्मांची फळं म्हणून त्याला तब्बल 80,000 वर्ष नरकात दुःख भोगावं लागलं होतं. म्हणजे विचार करा, राज्य करणं म्हणजे प्रचंड दुःख भोगणं. हे एक भयानक सत्य त्याच्यासमोर येऊन उभं राहिलं. आता ह्या भीतीने तो राजकुमार पार ग्रासून गेला होता. आणि अशातच त्याला एका देवीने दर्शन दिलं आणि तिने एक असा उपाय सांगितला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. देवी म्हणाली, ऐक, तुझं ज्ञान कुणालाही दाखवू नकोस. सगळ्यांसमोर मूर्ख बनून राहा. बघ, यातच तुझं भलं आहे. आणि देवीच्या याच सल्ल्याने आपल्या कथेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात होते. एक असा टप्पा जो तब्बल 16 वर्ष चालला. 16 वर्षांची एक मोठी, अविश्वसनीय फसवणूक. राजगादी टाळायची तर त्यासाठी अपात्र ठरावं लागेल. म्हणून राजकुमाराने 3 सोंग घेण्याचा पक्का निश्चय केला. पहिलं, पांगळं असल्याचं नाटक करायचं. दुसरं, बहिरे असल्याचं नाटक करायचं. आणि तिसरं, मुके असल्याचं नाटक करायचं. आणि त्याचा हा निश्चय इतका इतका पक्का होता की तो मनातल्या मनात म्हणायचा, हे राज्य करण्यापेक्षा ना तहानेने जीव दिलेला परवडला. बस, आणि इथूनच सुरू झाली त्याच्या परीक्षेची एक लांब, खूप लांब मालिका. पुढची 16 वर्ष राजदरबाराने त्याच्या या निश्चयाची एकाहून एक कठीण, एकाहून एक कठोर परीक्षा घेतली. म्हणजे विचार करा, ही परीक्षा त्याच्या बालपणापासून ते थेट तारुण्यापर्यंत चालली. अगदी लहान होता तेव्हा रडावं म्हणून त्याला दूध द्यायचे नाहीत. 5व्या वर्षी जळत्या घरात अडकवलं. 6व्या वर्षी पिसाळलेल्या हत्तीसमोर फेकलं. 7व्या वर्षी अंगावर साप सोडले. आणि 16व्या वर्षी सुंदर नर्तकींनी त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. पण तो अजिबात डगमगला नाही. त्याच्या सहनशीलतेची पातळी तर खरंच अविश्वसनीय होती. अंगाला साखर लावून माशा गोळा होऊ दिल्या, गरम निखाऱ्यांवर ठेवलं गेलं. इतकंच काय, तर थेट डोक्यावर तलवार ठेवून भीती दाखवली. तरीही तो तसूभरी हलला नाही. निश्चल. 16 वर्षांच्या या सगळ्या कठोर परीक्षांमध्ये तो कधीच हलला नाही, कधीच बोलला नाही. अगदी साधा आवाजसुद्धा त्याने काढला नाही. आता कथेच्या या टप्प्यावर असं वाटायला लागतं की राजकुमाराची सगळी योजना त्याच्यावरच उलटलीये. कारण त्याला आता थेट मृत्यूच्या रथाकडे नेलं जातंय. 16 वर्षानंतर राज्याच्या सल्लागारांनी आपला अंतिम निर्णय दिला. आणि तो खूपच भयंकर होता. त्यांनी ठरवलं की हा राजकुमार अशुभ आहे. त्याचं इथे असणं राजा आणि राणीच्या जीवाला धोका आहे. आणि यावर उपाय काय? तर त्याला जिवंत पुरून टाका. जेव्हा त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याची आई, राणी चंदा, दुःखाने अक्षरशः विलाप करत होती. ती म्हणाली, माझा मुलगा तर नक्कीच मेलाय. आता तो फक्त पृथ्वीतली माती वाढवणार. पण मग येतो या कथेतला सगळ्यात मोठा, सगळ्यात शक्तिशाली क्षण. तो क्षण जेव्हा मौनाचा भंग होतो. इकडे सारथी स्मशानात त्याची कबर खणत होता. आणि तिकडे राजकुमार थेमिया तब्बल 16 वर्षांमध्ये पहिल्यांदा त्या रथातून उठून उभा राहिला.
आणि मग त्याने आपलं मौन सोडलं. 16 वर्षानंतर तो पहिलं वाक्य बोलला जे या कथेतील सर्वात प्रभावी वाक्य आहे. मी बहिरा नाही, मुका नाही आणि पांगळाही नाही. हे शब्द ऐकून तो सारथी तर पार थक्कच झाला. आणि मग त्याने सांगितलं की त्याने हे सगळं का केलं. कारण होतं कर्माची भीती. विचार करा, राजा म्हणून 20 वर्षांचं राज्य आणि त्याची किंमत काय, तर नरकात तब्बल 80,000 वर्षांचं दुःख. ही तुलनाच सगळं काही स्पष्ट करते, नाही का? राजकुमाराने कर्माबद्दलची आपली ती तीव्र भीती त्या सारथ्याला समजावून सांगितली. आणि त्याचं बोलणं ऐकून सारथ्याचं पूर्ण मन परिवर्तन झालं. तो तसाच ती आश्चर्यकारक बातमी घेऊन धावत राजवाड्याकडे परत गेला. आणि त्या राजकुमाराच्या 16 वर्षांच्या तपस्येचा परिणाम, तो तर अक्षरशः अविश्वसनीय होता. राजा आणि राणीने सिंहासनाचा त्याग केला. त्यांच्या मागे संपूर्ण शहरातल्या लोकांनी त्यागाचा मार्ग स्वीकारला. आणि एवढंच नाही, तर ही कथा जेव्हा आजूबाजूच्या राजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी सुद्धा याचं अनुकरण केलं. ही सगळी कथा ऐकल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात राहतो. असा कोणता दृढनिश्चय असू शकतो, अशी कोणती श्रद्धा असू शकते ज्यासाठी कोणी तब्बल 16 वर्ष मौन धारण करेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?